नमस्कार माझ्या भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्याकडे सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. ती बातमी काय आहे आणि कशाप्रकारे होऊ शकते याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. तर महिलांनो, माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुम्हाला आता 6,000 मिळण्याची शक्यता आहे. कारण ज्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे, सर्व मिळून 6,000 मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तविल्या जात आहे. मागील एका बातमीनुसार महिलांच्या खात्यामध्ये 6,000 पाठवल्या जाणार आहे, असं जाहीर पण करण्यात आलेलं होतं. तर याचं मुख्य कारण असं की जानेवारीचा जो हप्ता आहे, हा तुम्हाला आतापर्यंत मिळाला पाहिजे होता. त्याचबरोबर नोव्हेंबर, डिसेंबरचे जे हप्ते आहेत, ते पण तुम्हाला या ठिकाणी पाठवायला पाहिजे होते. तर महिलांनो, आतापर्यंत जानेवारी हप्त्याबाबतचा कुठल्याही प्रकारचा JR आलेला नाही आहे. नियमानुसार हे हप्ते तुम्हाला 13 किंवा 14 फरवरीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये यायला पाहिजे होते, पण हे पैसे आलेले नाही आहे. याचा अर्थ असा की जर येणाऱ्या 20 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे आले नाहीत, तर सर्व हप्ते मिळून 6,000 महिलांच्या खात्यामध्ये पाठवल्या जाणार आहे, असं स्वतः मंत्री बावनकुळे यांनी सांगितलेलं होतं. कारण मंत्री बावनकुळे यांनी सांगितलेलं होतं, की सध्या महसूल कमी असल्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जात नाही. पण त्यांना जे महिन्याचे ₹1,500 जाहीर केलेले आहे, तर त्यांना जर पैसे या महिन्यात आले नाही, तर पुढच्या महिन्यात ते पैसे तुमच्या खात्यामध्ये पाठवल्या जाणार आहे. म्हणून जर तुम्हाला 20 तारखेपर्यंत हप्ता आला नाही जानेवारीचा, तर तुम्हाला फरवरीचा हप्ता पण ॲड होऊन येणार आहे. तो पण आता मार्च महिन्यामध्ये येऊ शकतो. ठीक आहे. ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला आहे, अशा सर्व पात्र महिलांना जानेवारी आणि फरवरीचा जो हप्ता आहे, हा सोबत मिळू शकतो. जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता येणाऱ्या 20 तारखेदरम्यान आला नाही तरच. एवढं लक्षात ठेवायचं. कारण आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पण ₹1,500 यायला पाहिजे होते. 31 तारीख तुमची ई-के-वाय-सी करण्याची अंतिम तारीख आहे. जर तुम्ही आतापर्यंत ई-के-वाय-सी केली नसेल, तर लवकरात लवकर आपली ई-के-वाय-सी करून घ्या. जर तुमची ई-के-वाय-सी रित्या यशस्वीरित्या पूर्ण झाली, तरच तुम्हाला उर्वरित जे हप्ते आहेत, ते लवकर तुमच्या खात्यामध्ये पाठवल्या जाणार आहे. ज्या महिलांनी आतापर्यंत आपली ई-के-वाय-सी केली नाहीये, ती लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. फक्त कोणत्या महिला ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकलेली होती, त्यांनाच फक्त या ठिकाणी पुन्हा ई-के-वाय-सी करायला सांगण्यात आलेलं आहे. जर तुमची ई-के-वाय-सी बरोबर असेल, तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा ई-के-वाय-सी करण्याची गरज नाहीये. पण ज्यांचे ऑप्शन चुकलेले होते अगोदर ई-के-वाय-सी करताना, त्यांना या ठिकाणी ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. तर येणाऱ्या 3 दिवसामध्ये जर जानेवारी हप्ता तुमच्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेला नाही, तर समजून जायचं की तुम्हाला आता फरवरी पण हप्ता ॲड होऊन येणार आहे, तो पण मार्च महिन्यामध्ये. आता हे पैसे कधी येणार आहे, आपल्याला नंतरच माहिती पडेल. तर याची काही अपडेट आली, की त्या व्हिडिओवर मी तुमच्याकडे नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.